सांगतो तुला एक पण पटन झाले. तसं नाही, काहीतरी नजरेत भरेल असं दिलं पाहिजे ना. तिला आवडलं पाहिजे. तिला जाऊ दे, तिच्या घरच्यांना तरी आवडलं पाहिजे ना. तिच्या घरच्यांचा काय संबंध येतो? अरे गोट्या, आपली राणी साधी आहे रे, आणि तिला साधच काहीतरी दे, तीच आवडेल बघ. भले आत्ता राणी का नाही लगीन करून मोठ्या घरात गेली असेल, ती काय अशी लगेच बदलणार नाही. अरे ती म्हणजे का नाही छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारी पोरगी. तुला जे आवडेल का नाही, मनाला वाटेल असं काहीतरी दे, तीच आवडेल बघ तिला. हा, बरोबर बोलला तू. मला जी वाटते ना तीच देतो मी तिला. आता काय करूया कपड्यांचं? उचलू काय नको बाबा, मी नाही उचलत. नाही तर परत सर म्हणतील माझ्या वस्तूला हात कशाला लावला. जाऊ दे. नाही पण नाही उचलले तर ते म्हणतील इथं पसारा पडलेला दिसत नाहीये का तुला. आता करायचं तर काय करायचं माणसाने. जाऊ दे, उचलूनच टाकते कपडे. कस पसारायचा. काय चाललंय? खाली ठेव कपडे. कपडे खाली ठेव. हा ठीक. तुला कोणी सांगितलं होतं माझ्या कपड्यांना हात लाव? सॉरी हा सर, सॉरी सॉरी. मी तुम्हाला हात नाही लावायला पाहिजे होता ना. जाऊ द्या, ठीक आहे, मी सोडते. तू हात सोडला तर पडेल ना मी. अहो असं कसं? तुम्हीच तर आता म्हटलं ना माझ्या वस्तूला हात नाही लावायचं, मग सोडते की. अगं पण मी वस्तू आहे का? हाय का आता? म्हणजे तुमच्या वस्तूंना हात लावलेलं मी चालत नाही, मग तुम्हाला हात लावलेलं कसं चालेल? जाऊ दे बाबा, तुम्ही ओरडाल माझ्यावर. नाही नाही, थांब थांब, तू सोडू नको. मला पहिले स्टेबल होऊ दे, मग नंतर उचलते कपडे. हा पण मग ते कपड्यांचं काय करायचं? अगं ते कपड्यांचं बघू नंतर, आधी मला उभं तर राहू दे. बरे बरे, ठीक आहे. कोणी सांगितलं होतं माझ्या कपड्यांना हात लावायला? अरे वा, म्हणजे आता तुम्ही स्वतःला सावरलत तर लगेच माझ्यावर ओरडताय होय तुम्ही ना. शट अप. एक शब्द बोलू नकोस, मूर्ख. डोक्याला ना नुसतं ताप झालाय, कधीच सुधारणार नाही हो माणूस. वैताग आलाय मला, नुसता वैताग घ्या माणसाचा. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून ह्यो माणूस नशिबात आलाय माझा काय माहित. सुखे, अगं गप की बाया. हा, सारखं तोंडाचा पट्टा चालू असतोय बघ तुझ्या. काय बोलायचं ना एकदाच मोठ्या आवाजात बोल. उचकट तोंड. काय उपयोग आहे माझा आवाज उचकटून? उपयोग काय आहे तुमचं तुम्हाला समजत नाही बाई. कशाचा म्हणून विचार नाही या माणसाने. आधी बी काय केलं नाही, आता तरी काय करणार आहे म्हणा. आता काय केलं पाहिजे मी? नीट सांग की तोंडाने. समजा सांगायला लागतं या माणसाला. माझं तर ना डोकं फिरायची वेळ आली. हे बघ, तुझं डोकं फिरू नको आणि माझं डोकं खाऊ नको. काय आहे ना ती नीट नेटकं सांग. काय बोलते म्हणजे? अहो पोरीचं लगीन करून दिलं म्हणजे झालं होय? नुसतं पोरीला जन्माला घातलं म्हणजे जबाबदारी संपली का तुमची? लगीन मी दुसऱ्या माणसाला लावून दिलं, आता तिला माहेरपणाला बोलवायचं मी सुचना होय तुम्हाला? अगं ती होय, अगं ती आहे की ध्यानात माझ्या, सगळं ध्यानात आहे माझ्या. पण सगळंच काय तुला सांगून केलं पाहिजे होय? मग कसं करायचं? काय नाटकं सांगू नका, मला माहितीये काय लक्षात नाही तुमच्या. हा, तुमच्यासाठी काही होणारच नाही तर. यार काय कालवा लावलाय तुमचा?
तुम्हाला कटाळ येत नाही का रे भांडून भांडून? अरे बाबा हिला नाही काटा येत, मी तर दमलो रोज ऐकून ऐकून. ए गोट्या, अरे तू राणीकडे जाणार ना राखी बांधायला? हो जावंच लागणार ना. अरे मग तिथं गेला का नाही, येता येता राणीला घेऊन ये बरोबर. हा अरे राणीचं माहेर पण करायला नको वय. आता तुला सांगितलं होतं ना मी, काल विसरला का काय तू? तुम्ही सांगितलं होतं? हा हा तुम्ही सांगितलं होतं. हा आणि तेच म्हणलं. हाय हाय ध्यानात आहे माझ्या, मी आणतो. ठीक आहे मग, येताना आठवणीनं घेऊन ये तिला. होय होय आणतो की, त्याला काय होतंय. राणीला टाय बांधू द्या. तुला एकदा सांगितलं होतं ना, इंद्रापासून दूर राहा, तरी का त्याच्या परत परत जवळ जातेस तू? राणे, ही तर सुरुवात आहे. तू आत्ताच जर अशी खचून गेलीस, असा धीर सोडलास तर कसं चालेल बरं? अगं तू बिडणारी पोरगी आहेस, हे असं खचून जायचं नाही. अगं अडचणींना बत्तीशी दाखवायचं असं कसं विसरून गेलीस तू? ही वाईट वेळ आहे, पण निघून जाईल. तू त्या दिवशीची वाट बघ जेव्हा सगळे तुझ्यावर माया करतील, सगळे प्रेम करतील तुझ्यावर. आणि हे बघ, तूच आहेस जी तुझी सगळी जिंदगी बदलून टाकशील. विश्वास ठेव स्वतःवर. का असत होतीस? ते टाय काय टायचं काय? सगळे फोर्स करत होते ना खाली, म्हणून घातलं नाही. अदरवाईज मला काही इंटरेस्ट नव्हता तुझ्याकडून टाय घालण्यात. आणि असंही मीटिंग सुरू होण्याच्या आधी तो टाय मी काढून ठेवला होता. मी तुला काय विचारतोय, तू हसत का होतीस? हिच्यावर इतका ओरडतो, चिडतो मी, किती रूड बिहेव करतो, पण तरीही हसते. कमाल आहे, कसं जमतं हिला. ए काय विचारतोय मी, हसत का होतीस? ते काय नाही. हे बघ, पुन्हा पुन्हा विचारणार नाही मी.